नमस्कार. तर आज मस्त आपण बनवलं आहे 5 किलो मटण. तर आपल्याला ही ऑर्डर आलेली होती. तर इथे मी 5 किलो मटण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि आता एका टोपामध्ये मी खूप सारं तेल घातलं आहे. म्हणजे 5 किलो मटणसाठी तेल जास्त प्रमाणात लागतं. त्याच्यात आम्ही अख्खे गरम मसाले घातलेत जे असतील ते. आणि इथे कांदा बारीक चॉप केलेला आहे तो घातला आहे. ग्राइंड नाही केलेला आहे, चॉप करून घातलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यात मस्त अशी टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे. त्याच्यानंतर हे छान असं तेलामध्ये परतून घेतलं. मग आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली ती घातली. हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर आणि हा आमचा मस्त असा आगरी मसाला एकदम तिखट असतो तो घातलेला आहे. मीठ हा माझा स्पेशल मसाला आहे, तो मी मटणामध्ये चिकनमध्ये घालते, तर तो घातलेला आहे. आणि तेलामध्ये छान असे परतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मसाला मस्त असं तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता आपण मटण घालून घेऊया. तर मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पूर्ण असा मटणाला मसाला सगळा लागला पाहिजे. वरून ताट ठेवूया. आणि मटणामध्ये कधीही गरम पाणीच घालायचा असतो. तर ताटावर जो गरम पाणी झालेला आहे तोच आपण मटणामध्ये घालणार आहोत. एकदा पुन्हा परतून घेऊया, म्हणजे वर खाली करून घेऊया. आणि त्याच्यानंतर हा पाणी जो गरम आहे तो घालून घेऊया. आणि परत सगळं मसाला एकत्र मिक्स करून वरती परत ताटावर पाणी. आणि आता थोडंसं शिजल्यानंतर बटाटा घाला. लगेच बटाटा घालू नका. 20-30% शिजला की बटाटा घाला. तर इथे मी आता आपलं मटण शिजलेलं आहे. त्याच्यात सुकं भाजलेलं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर ही ऑर्डर होती मोरेगावातली आणि त्यांना ग्रेव्ही हवी होती, सुकं हवं होतं, कारण त्यांना तांदळाच्या भाकरीबरोबर खायचं होतं. त्याच्यामुळे हे असं सुकं बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे.